झी 24 तास एक पाऊल पुढे। चालू गळीत हंगामातल्या ऊसाला पहिला हप्ता 3000 रुपये देऊन मागच्या हंगामातले थकीत दिल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। सरकारनं ऊस दराबाबत आपली भूमिका 1 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट करावी, नाहीतर इंदापूर आणि कराडमध्ये आंदोलन करू असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय। मी तुम्हाला फक्त 4 दिवसाची मुदत देतो। 1 तारखेपर्यंत सरकारला मी मुदत देतो। 1 तारखेच्या आत जर का सरकारचा निरोप आला नाही तर पृथ्वीराज बाबा आंदोलन पाटील लक्षात ठेवा, यावर्षी आंदोलनाचा केंद्रबिंदू इंदापूर आणि कराड असेल, लक्षात ठेवा। आंदोलनाचा केंद्रबिंदू इंदापूर आणि कराड असेल आणि तिथं भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला आत्ताच मी सांगू देतो। ऊस प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आक्रमक झालेत। यंदा संपूर्ण राज्यात ऊसाचं उत्पादन कमी आहे, त्यामुळे यंदाच्या हंगामात ऊसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे। सगळ्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 11व्या ऊस परिषदेकडे लागलं होतं। अपेक्षेप्रमाणे खासदार राजू शेट्टी यांनी सरकार आणि कारखानदारांवर टीकास्त्र सोडत ऊसाला भाव द्या, नाहीतर गाठ आमच्याशी आहे असं बजावून आंदोलनाचा इशारा दिलाय। तसंच कुणी अंगावर धावून आलं तर आम्ही गप्प बसणार नाही असंही राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलंय। ही बाजार मुलग्यांची फौज आहे, ही बळीराजाची फौज आहे, लक्षात ठेवा। आणि ही बळीराजाची फौज यंदा जर का चाल करून आली तर तुमची थडगी कधी बांधली हे तुम्हाला समजणार होणार आहे। या ऊस परिषदेमध्ये 12 ठरावही घेण्यात आले। यावेळी स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांसह इतर मंत्र्यांचाही खरपूस समाचार घेतला। शेतकऱ्याच्या पोरांना मी आवाहन करतो, आणि ही आजची लढाई, ही लढाई 5 पिढ्याचे ही तुमच्या पंजाला, आज्याला, बापाला तुम्हाला या हरामखोराने लुटलाय आणि यांचा हात पाय सोडायचं काम या गावामध्ये त्या शेतकऱ्याच्या पोरांना करायचं आहे। ऊस दराबाबत सगळ्याच शेतकरी संघटनांनी रणशिंग फुंकलंय। आता राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार का हा खरा प्रश्न आहे। जर राज्य सरकारनं वेळीच हस्तक्षेप करून ऊस दराचा प्रश्न निकाली काढला नाही तर शेतकरी आणि कारखानदार यांच्यामधील संघर्ष अटळ आहे। झी 24 तासाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।